कुडाळ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले बांबुळी हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले असून गावचे ग्रामदैवत श्रीदेव ब्रह्मेश्वर मंदिर आणि त्यालगतचा बारमाही पाण्याने भरलेला तलाव पर्यटकांना आकर्षित करत आहे। मात्र या नैसर्गिक पर्यटन स्थळाचा विकास अद्याप अपेक्षित प्रमाणात झालेला नसल्याने ग्रामस्थांनीच पुढाकार घेत लोकवर्गणीतून परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले। प्रशासनाची साथ लाभल्यास बांबुळी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरू शकते असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। पाहूया सविस्तर बातमी। नमस्कार, मी मित्तल दुरी, तुम्ही पाहत आहात प्रहार डिजिटल। ब्रह्मेश्वर मंदिर परिसरातील तलाव हे गावाचे प्रमुख आकर्षण आहे। 12ही महिने पाण्याने तुडुंब भरलेला हा तलाव आणि सभोवतालचा हिरवागार परिसर पर्यटकांना भुरळ घालणारा आहे। या ठिकाणी पर्यटन विकासाची मोठी क्षमता असूनही आवश्यक सुविधा आणि नियोजनाच्या अभावामुळे त्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे। याच पार्श्वभूमीवर बांबुळी ग्रामस्थ, देवस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून तलावालगतच्या परिसराच्या सुशोभीकरणास प्रारंभ केला। या ठिकाणी भव्य लॉन गार्डन उभारले जात असून 2 चेंजिंग रूम तसेच स्वच्छता गृहाचे कामही प्रगतीपथावर आहे। भविष्यात या परिसरात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे। नमस्कार। बांबुळी गावात ब्रह्मेश्वर मंदिर हे स्वयंभू ब्रह्मेश्वर मंदिर आहे आणि त्याच ब्रह्मेश्वर मंदिराशेजारी एक तलाव, चांगल्या प्रकारे तलाव आहे आणि त्या तलावाच्या शेजारी आम्ही गावातील सर्व तरुण आणि ग्रामस्थ यांनी एक नवीन उपक्रम राबवायचा सुचवलेला आहे आणि त्यांच्या लोकवर्गणीतून एक सुशोभीकरण करून काही प्रोग्रॅमसाठी आम्ही इथे जागा उपलब्ध केलेली आहे। त्यात आम्ही हे लोन लावून किंवा चेंजिंग रूम, संडास बाथरूमची व्यवस्था करतो आहे। हे सर्व काम लोकवर्गणीतून करत असताना थोडंसं निधीचा तुटवडा येतो आहे, तर या निधीसाठी शासनाने जर आम्हाला थोडंसं प्रोत्साहन दिलं तर बांबुळी गावात एक मोठं पर्यटन स्थळ उपलब्ध होऊ शकेल। लोकांना कुडाळपासून काही अंतरावर बांबुळी गाव आहे, तर तिथे पर्यटन स्थळ एक चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकेल। आम्ही महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने इथे फेरीबोटची व्यवस्था केलेली होती, त्यातसुद्धा आम्हाला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळालेला होता। तर ह्या तलावामध्ये जर फेरीबोटचा उपक्रम आम्ही राबविला तर तोसुद्धा एक गावासाठी चांगला उपक्रम होऊ शकेल आणि त्यात गावासाठी एक चांगला फायदा होऊ शकेल। तर याचा शासनाने याचा विचार करावा आणि आम्हाला निधीसाठी उपलब्ध करून द्यावं